सांभाळून घ्या. मला सांभाळलं, डोला सांभाळा, आदित्याला सांभाळा. एकीकडे सांगितलं जातं पर्यंत मला सांभाळलं तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर मंचावर आक्षेपार्ह विधान करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले नेते किरण पावसकर यांनी चक्क बाळासाहेब ठाकरेंची खिल्ली उडवली. मुलाला सांभाळा, नातवाला सांभाळा, हे काय पाळणा घर आहे का, असे वादग्रस्त वक्तव्य पावसकर यांनी केले. एकीकडे सांगितलं जातं आजपर्यंत मला सांभाळलं तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातं की 6 खासदाराच्या अधिकृत जाहीर प्रवेशाच्या मुख्य सोहळ्यात हा प्रकार घडल्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच्याच पक्षाच्या नेत्यावर कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या एका भव्य आणि प्रतिष्ठेच्या सोहळ्यात पक्षाचे दिग्गज नेते आणि 6 खासदारांचा जाहीर पक्ष प्रवेश होता. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते मंचावर उपस्थित होते. दरम्यान व्यासपीठावरून भाषण करताना किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना थेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भूमिकेचा संदर्भ दिला. पावसकर म्हणाले, मुलाला सांभाळा, नातवाला सांभाळा, हे काय पाळणा घर आहे का? त्यांच्या या विधानामुळे बाळासाहेबांनी कुटुंबासाठी घेतलेल्या निर्णयाची जाहीरपणे चेष्ट उडवली गेल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. एकीकडे सांगितलं जातं आजपर्यंत मला सांभाळलं तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातं की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं जे जे लोक माझ्याबरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे. मूळचे राष्ट्रवादीचे असलेले पावसकर आता शिवसेनेत येऊन थेट बाळासाहेबांच्याच वारशावर आणि निर्णयावर अशी टिप्पणी करत असल्यामुळे मंचावरील काही नेत्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.